तर साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं फलटणमध्ये आता राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केलाय। फलटणची बदनामी झाली असल्याचं देखील त्यांनी नमूद केलंय। याबाबत सीडीआर काढले तर सर्व प्रकरणाचा छडा लागेल असं देखील त्यांनी सांगितलंय। आणि मुख्यमंत्र्यांचा दौरा 2 दिवसानंतर फलटणमध्ये असल्यामुळे या घटनेला आता एक विशेष महत्त्व प्राप्त झालंय। त्यांनी विरोधकांवर नाव न घेता वेगळ्या पद्धतीने निशाणा साधलाय। याआधी फलटण तालुक्यात सरकारी लोक आवर्जून या भागात बदली मागायचे, मात्र सध्याची परिस्थिती वेगळी असल्याचं देखील रामराजे नाईक निंबाळकरांनी नमूद केलंय। दरम्यान या घटनेनं फलटणची बदनामी झाली असून पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटता आलं असतं तर बरं झालं असतं असं वक्तव्य रामराजे नाईक निंबाळकरांनी केलं। आणि एकंदरीत हे प्रकरण असं दिसतंय की फलटणची बदनामी जरूर झालेली आहे। कोणामुळे झाली आहे, कशामुळे झाली आहे? SP साहेबांचं मी स्टेटमेंट ऐकलं, काही जणांची स्टेटमेंट ऐकली की हे कदाचित प्रशासनाअंतर्गत काही असेल, कदाचित कोणाचे दबाव असतील। या सगळ्या गोष्टी आज ना उद्या नवीन टेक्नॉलॉजीने जे इन्व्हेस्टिगेशन चालतं, उदाहरणार्थ CDR हा जो भाग आहे त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला आहे। या CDR मध्ये जर तपास केला तर हे सगळंच निघणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।